गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहात तुम्ही? मला माहिती असेल तुम्ही एकदम फिट अँड फाईन असाल. आणि जसं की मी 3 महिन्यानंतर हा ब्लॉग टाकते. खूप गॅप घेतलाय मी मध्ये, पण ठीक आहे, मी आता परत रेग्युलर कन्सिस्टन्सी ठेवणार आहे. लेट सी. मी व्लॉगिंग करायला आली, मी व्हिडिओ करायला आली ना, की माझ्या घरच्यांना आठवतं की आम्हाला भूमीसोबत बोलायचं असं असतं. आता मी मधली व्हिडिओ कट करून तिच्याशी बोलायला गेली. जाऊ दे चला. तर आज आहे खूप स्पेशल दिवस, कारण की आज नागपंचमी पण आहे आणि पहिला सोमवार पण आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे मी आज उपवास धरलेला आहे. फक्त मंडेचा उपवास धरणार आहे मी, सॅटर्डेचा उपवास नाही धरणार आहे. सो आता मी आणि मम्मी आम्ही दोघं चाललोय देवळात, कारण की नागपंचमी आहे मग आणि पहिला सोमवार आहे. तिने तर काय नाही ठेवलंय, फक्त तिने नॉर्मल उपवास ठेवलाय. मी दोन्ही उपवास ठेवले, कारण की मला एक छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी पण. सो मी तुम्हाला दाखवते. आणि आजच्या दिवसभरात खूप काही होणार आहे, तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघा. अँड मेन गोष्ट म्हणजे फर्स्ट हायलाईट आहे या ब्लॉगची, की पहिल्यांदा माझी मम्मी माझ्या मागे बसणार आहे स्कूटीवरती. तर आपण तिचा एक्सपिरियन्स बघूया काय आहे. मी आहे ना खूप नर्वस होते, कारण की मी हिला कधीच मागे नाही बसवते. पप्पाला बसवते आणि मागे, आणि पप्पा खूप वेळा ओरडले तिला. पण बघूया ही काय करते, कारण मला डबल सीट मला नाही जमत. मला डबल सीट असं मागच्याला जर आली असेल, मला मागच्याला येत असेल ना तर मला जमते, पण मागच्याला जर नाही येत ना तर मला खूप भीती वाटते. तर बघूया कसं होतं आणि तिला कसं जमतंय बसायला ते बघू. पहिला आपण गाडी काढूया. पाय सटकत आहे आमचं पूर्ण. आमचं सगळं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघालो घरी जायला. ॲज युजल आज पण तोच प्रॉब्लेम झाला आहे की मी लेट झाल्याने माझं एक लेक्चर स्किप झालेलं. असं दर्शन झालं, पण खूप घाई करतात या प्रॉपर असं दर्शन घेता येत नाही. आता मी दूध घेऊन आले. मम्मीला पहिला सोडले मी घरी, मग दूध घ्यायला गेले. आता तिला विचारूया आपण की तिला कसं वाटलं माझ्या मागे बसून. मम्मी तुझा एक्सपिरियन्स कसं होतं माझ्या मागे बसून? मस्त होतं. जरा जोरात बोलते ना, आवाज झाला पाहिजे. काय मस्त वाटलं एकदम. तर आता हिच्याकडून स्वप्न होतं माझं असंच, म्हणजे मुलीने स्कूटी चालवावी, गाडी चालवावी, त्या पाठी बसावं, असं मला स्वप्नच होतं पहिल्यापासून. स्वप्न पूर्ण केलं. माझ्या मम्मीचे हे स्वप्न आहेत. माझ्या मम्मीची आई आहे ना, तिचे स्वप्न आहे की मी एरोप्लेन उडावं. पण मी एरोप्लेन नाही उडवू शकत. हिला आता हिच्याकडून पण मला अप्रुव्हल भेटलाय. मला तर भीती वाटत होती तिला असं घेऊन जायला, पण एकदम प्रॉपर झालेली मी. आणि माझं लेक्चर दिलेलं आहे. 10 वाजता लेक्चर होतं आणि आता वाजले 10:05. जाऊन अर्थ नाही. मे बी तुम्हाला व्हिडिओ अशी उलटी दिसत असेल, कारण की मी या हाताने शूट करते, कारण माझा हा हात दुखतोय म्हणून मी जरा या हाताने शूट करते. आणि फायनली मी आता घरी आले. आणि मला आज लॅबमध्ये एवढा कंटाळा आलेला ना, मी लिटरली जीवावरती बसलेले आज. माझी अटेंडन्स कमी म्हणून मला बसायला लागतं, पण माझ्याकडे काही ऑप्शन पण नव्हतं. आणि त्या लॅबमध्ये माझं एवढं डोकं दुखायला सुरुवात झालं ना, खूप बेकार डोकं दुखायला झालं सुरुवात. आणि येऊन पहिला मी बनाना खाल्लं आणि ॲपल खाल्लं. ते मी दाखवलं नाही, कारण मला खूप भूक लागली. मी आल्या जेवायला गेले डायरेक्ट, म्हणजे खायला गेले. मग आता बघू, जरा डोकं पण दुखतंय, मग झोपले तर मी झोपेल. अदरवाईज जरा काय असेल टी व्ही वगैरे बघायचं मग ते करते. आणि मी म्हणजे माझी मम्मी आणि मी आम्ही रात्री ना काहीतरी बनवणार आहोत, तर मी ते तुम्हाला दाखवते. गाईज, मी कपडे चेंज केलेले आहेत माझे. म्हणजे मी फक्त टी शर्टच चेंज केलेला आहे, बिकॉज मला तो टी शर्ट आवडला नव्हता म्हणून मी चेंज करून टाकलाय. आणि आता मी इथे आले चहा बनवायला, कारण की मला वाटलं की मी काही खाल्लं की माझं डोकं दुखायचं बंद होईल. पण मी ॲपल बनाना खाल्ल्यानंतर माझं डोकं अजून दुखायला लागलं. सो माझ्याकडे हाच एक लास्ट ऑप्शन होता, मग मी आता तो केलाय. मग अशीच बनवली मी, आणि ते शूट करायला मी विसरून गेले, कारण की फोनमध्ये चार्जिंगला होतं, म्हणजे चार्जिंग नाही झाली आहे फोनची. अँड मग ते चहा पिता पिता तारक मेहता बघूया, कारण की ते बघितल्या बगैर माझा तर दिवस जात नाही. मला ते लागतं. मी रिपीट एपिसोड्स पण बघते, कारण मला खूप आवडतं. अँड मग ह्याच्यानंतर बघू, जर एक शूट केलं तर मी शूट करेल, म्हणजे असं नॉर्मल शूट सांगेलच जर मी केलं तर. मूड तर नाही आहे माझं, पण होप सो जर मूड झालं तर मी करेल शूट. तर दाखवते तुम्हाला. आणि आता मी चहा पिऊन घेते. तर गाईज, आता संध्याकाळचे वाजलेत 7, आणि आता मी जस्ट पूजा वगैरे केली, देवपूजा, उपासना वगैरे आता मी करते. आणि आमची मम्मी आलेली आहे मार्केटमधून, सगळं सामान घेऊन आले. जी गोष्ट आम्ही आता बनवणार आहोत त्या गोष्टीचं सामान घेऊन आले ती.
मग आता थोड्या वेळात आम्ही दोघी ते करायला बसू आणि मग मी तुम्हाला दाखवते की नक्की काय करते. काय बनवतोय? काय बनवतोय? हिलाच नाव माहित नाही काय बनवते, पण ही बनवते काहीतरी बनवते. म्हणजे ते एक असतं, मला पण नाही माहिती, मी ऍक्च्युली खाल्लं नाही ते, कधी कधी बनवलंच नाहीये मम्मीने आमच्या. काल दीदी बोलली, माझी मोठी दीदी आहे ना, ती बोलली की असं असं असतं करून. मग तेव्हा हिच्या डोक्यात आलं की हा आपण पण बनवलं पाहिजे. मी आता जरा सर्च करते आणि मग तुम्हाला नाव सांगते की नक्की काय आहे ते. गाईज आता मी चालले दही आणायला. बिकॉज आमचं प्लॅन झालंय कढी, वाटाण्याची भाजी आणि ते डेझर्ट स्वीटवालं ते बनवणार आहे. सो मी जाते दही आणायला. मम्मी मी जरा ते हे खाऊ शकते गुळ? हा दे. आणि ह्या पोराने आहे ना 2 दिवस आंघोळ नाही गेले बाई. शी माहितीये, काल तर बिना आंघोळीचा होता हा. नव्हता काय नाही, काय थकलेलं नव्हतं. फुटबॉल मॅच खेळून आलेलो, हात पाय दुखत होते माझे. तुला मी बोलली खेळायला नको खेळू फुटबॉल. आम्ही ना बोलत तुला फुटबॉल खेळ करून. गाईज मला माहित पडलेलं आहे ह्याला काय बोलतात. ह्याला बोलतात पातोळ्या. मी आता दीदीला कॉल करून विचारलं ह्याचं नाव काय. आणि आता आमची प्रोसिजर चालू झालेली आहे. सेम मोदकासारखं बनवतात पण ह्याच्यामध्ये बनवतात. आता हे सगळं मम्मी करेल, मी नंतर एंट्री मारेल. डॉन की एंट्री लास्ट में होती है, बरोबर ना मम्मी? मुंडी आलो करेल करेल. अभी मेरे को बहुत वेळ है ना, वो बहुत टाइम है इसके लिए. चला मग मी दाखवते बाकीची प्रोसिजर तुम्हाला. गाईज मी ऑलरेडी एक बनवलेलं, पण माझा माईक बंद होता. सो मी जे बोलत होते ते तुम्हाला ऐकूच येणार नाही. सो मी हे परत बनवते आणि आता तुम्ही बघा मी कसं बनवते. मला येतं गाईज. स्टार्टिंगला मला वाटलं की काय एकदम सिम्पल आहे, मी तर करून टाकेल, तो मेरे बाहेर का केले. पण मी जेव्हा करायला घेतलं ना तेव्हा मला कळालं किती हार्ड आहे. इतकं पण कठीण नाहीये, पण मी पहिल्यांदा केलेलं म्हणून मला वाटलं की हा बाबा खूप मोठं मी जंग लढून आलेली आहे. पण काय नाही, एकदम सिम्पल आहे गाईज. गाईज तर फायनली आपले हे सगळे झालेले आहेत. हे स्टीम वाले आहेत आणि हे स्टीम करायचे आणि हे सगळे सगळे मी बनवलेत. एक मम्मीने मला दाखवलं, बाकीचे सगळे मी बनवलेत. हे बघू शकता तुम्ही. सुगंध मस्त येते ह्याचा. गाईज आय एम व्हेरी सुगरण, आय नो एव्हरीथिंग. माझ्या मम्मीचे असे सगळे आलेले आहेत माझ्यामध्ये ऍडव्हान्टेजेस. आता आपण मस्त जेवूया आणि मग मी तुम्हाला दाखवते, सगळं खाऊन सांगते कसं झालंय करून. सो गाईज हा माझा उपवासाचं जेवण आहे, एकदम सिम्पल अँड छोटूसा. आणि हे पातवळे. आता आम्ही जेवण घेतो. सो गाईज माझं जेवण पण झालेलं आहे आणि खूप भारी झालेलं आहे. माझ्या पातवळ्या मतलब त्याच्यामधली स्टफिंग मोदकामधलीच असते, पण मम्मीने खूप बॅलन्स केलेलं. मला ते असं मला जास्त पण गोड आवडत नाही आणि जास्त पण नाही, तर तिला ते अंदाज मला खूप आवडलं, ते मस्त होतं. आणि कढी भात तर रेग्युलर माझा फेवरेट आहे. उपवासाच्या दिवशी तर मला ते लागतंच. अशाही दिवशी मी खाते, पण उपवासाच्या दिवशी तर मला लागतंच ते. त्याच्या बिगर मला जेवण जात नाही. मला एका टायमिंगला मला बस मी खूप पोट भरून खाते. सकाळपासून उपाशी असते, मग पोट भरून खाते. ते सगळं झालं आणि मला वाटलं की जेवल्यानंतर माझं डोकं दुखायचं बंद होईल, पण हे तर अजून वाढलं. माझ्याकडे काहीच दुसरा ऑप्शन नाहीये, मला गोळीच खायला लागणार आहे. मी सकाळपासून दुपारपासून अवॉइड करत होती की नाही 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 नाही, पण एंड टू एंड मला ती खायलाच लागणार आहे. आणि मी आता थोडं असं कन्सिस्टंट राहील ब्लॉगिंग्समध्ये, पण ट्राय करेल मी माझं. मी विचार केलेले आहेत भरपूर की बाबा कसं काय दुसरे सिरीज वगैरे काही स्टार्ट करायचं, म्हणजे नॉर्मल सिरीज की कसं काय ते मी तुम्हाला सांगेल, म्हणजे दाखवेलच, मी ब्लॉग टाकेलच. तर बघूया, होप सो. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. समजलं ना? फटाफट सबस्क्राईब करा. चला बाय बाय.